नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण दही आणि मँगो पल्प म्हणजेच आंब्याचा गर वापरून महिनाभर टिकणारा आणि झटपट तयार होणारा असा गोड पदार्थ पाहणार आहोत. हा पदार्थ एकदाच जर बनवून ठेवला तर साधारणतः महिनाभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आंब्याचा सीझन सुरू झाला आहे, त्यामुळे अशा प्रकारे हा पदार्थ तुम्ही बनवून पहा. जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर हा गोड पदार्थ बनवण्यासाठी प्रथम आपण 2 आंब्याचा गर काढून घेतला आहे. आता सर्व जिन्नस आपण एका बाउलमध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धा किलो दह्याचा चक्का तयार करून घेतला आहे. अर्धा किलो दही सुती कापडात बांधून व्यवस्थितपणे त्यातील पाण्याचा अंश जितका कमी होईस्तोवर इथे मी अशा प्रकारे चक्का तयार करून घेतला आहे. पाण्याचा अंश पूर्णपणे गेला पाहिजे इतपत आपण चक्का अशा प्रकारे तयार करून घ्यायचा आहे. आता चक्का आपण बाउलमध्ये घातल्यावर एकाच दिशेने अशा प्रकारे विस्कच्या साहाय्याने व्यवस्थितपणे फेटून घेऊया. अगदी क्रीमी टेक्स्चर चक्क्याला आले पाहिजे. साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर पाहू शकता चक्क्याला अगदी परफेक्ट असे क्रीमी टेक्स्चर आले आहे. आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी अनस्वीटन मिल्क पावडर घालूया. त्यामुळे हा पदार्थ अगदी मार्केट स्टाईल तयार होतोय आणि व्यवस्थितपणे त्याला टेक्स्चरही येते. म्हणून अशा प्रकारे अर्धा वाटी आपण मिल्क पावडरचा वापर इथे करत आहोत. परफेक्ट अगदी हलवाई स्टाईल हा पदार्थ तयार होतो. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता परफेक्ट दही आणि मिल्क पावडरचे आपण मिश्रण तयार करून घेतले आहे. अगदी स्मूथ टेक्स्चर या मिश्रणाला आले आहे. आता त्यामध्ये 1 वाटी ताज्या आंब्याचा गर घालूया. इथे 2 आंब्याचा गर काढून त्यामध्ये 3 ते 4 चमचे मी साखर घातली आहे. दह्याच्या आंबटपणानुसार इथे आंब्याचा पल्प घालायचा आहे. इथे 1 वाटी आपण आंब्याचा पल्प घातला आहे. हे जे प्रमाण मी इथे घेतले आहे ते अगदी परफेक्ट आहे. आता एकाच दिशेने आपण आंब्याचा पल्प घातल्यावर हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर परफेक्ट असे आंब्याचे श्रीखंड आपण तयार करून घेतले आहे. म्हणजेच आपण आम्रखंड घरच्या घरी तयार करून घेतले आहे. अगदी क्रीमी टेक्स्चर आणि स्मूथ असे टेक्स्चर ह्या मिश्रणाला आले आहे. आता त्यात आपण एक साधारणतः छोटा चमचा वेलची पूड घालूया. जर वेलची पूड घालायची नसेल तर स्किप करू शकता, पण मला स्वतःला वेलची पूड फारच आवडते म्हणून श्रीखंडामध्ये आवर्जून मी इथे घालते. त्यामुळे हा पदार्थ पचण्यासही हलका होतो, म्हणून श्रीखंडामध्ये थोडीशी तरी वेलची पूड घालायचीच असते. आता आपण अशा प्रकारे श्रीखंड तयार करून घेतल्यावर लगेचच ते आपण एका भांड्यात काढून घेऊया. म्हणजेच मी अशा प्रकारे काचेच्या भांड्यात काढून घेत आहे. आता हे श्रीखंड आपण व्यवस्थितपणे काचेच्या भांड्यात काढून घेतल्यावर लगेचच आपण ते फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थितपणे थंडगार करून घेणार आहोत. प्रथम आपण त्यावर डेकोरेशन करणार आहोत. इथे साधारणतः अर्ध्या आंब्याच्या फोडीचे अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे मी तयार करून घेतले आहेत. त्याने अशा प्रकारे आपण व्यवस्थितपणे गार्निशिंग करून घेऊया. त्यामुळे हे श्रीखंड दिसायलाही अगदी सुरेख असे दिसते आणि खायलाही जेव्हा आपण श्रीखंड खातो तेव्हा आंब्याच्या फोडीबरोबर श्रीखंड खाल्ले ही फारच अप्रतिम अशी लागते, म्हणून मी इथे वापरत आहे. जर तुम्हाला घालायची नसेल तर स्किप करू शकता. आता अशा प्रकारे आंब्याच्या फोडीने डेकोरेशन करून घेतल्यावर लगेचच वरून थोडेसे पिस्त्याचे काप अशा प्रकारे घालूया. तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता, पण पिस्त्याच्या काप अशा प्रकारे घातल्यामुळे हे श्रीखंड फारच सुरेख असे दिसते आणि खायलाही अप्रतिम असे लागते. पाहू शकता परफेक्ट असे आम्रखंड आपण घरच्या घरी तयार करून घेतले आहे. आता साधारणतः 2 तास आपण हे श्रीखंड व्यवस्थितपणे थंडगार करून घेऊया. म्हणजे अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल आपले आम्रखंड तयार होईल. साधारणतः 2 तासानंतर पाहू शकता परफेक्ट असे आम्रखंड आपण तयार करून घेतले आहे. तेही काही मिनिटात आणि झटपट, शिवाय खायला अप्रतिम घरगुती साहित्यात. अशा प्रकारे तुम्ही महिनाभर हे श्रीखंड स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात त्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे, त्यामुळे 1 महिनाभर तर आरामात टिकते. हे श्रीखंड तुम्ही चपातीबरोबर, पराठ्याबरोबर म्हणजेच प्लेन पराठ्याबरोबर, पुरीबरोबर, फुलक्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. अशा प्रकारे तयार झाले बघता क्षणी खावेसे वाटणारे असे आम्रखंड. तुम्ही अशाच प्रकारे आम्रखंड बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.